विचार करा. आणि चौथा वर्ग आहे मंडळी ज्यांना हा देह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, तो म्हणजे संतांना. विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार गेला अंगीकार तुका म्हणे. आज एकादशी आहे. भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला मोठा कार्यक्रम चाललेला आहे. तुकोबारायांच्या मंदिरामध्ये सुद्धा मोठा कार्यक्रम चाललेला आहे. ज्ञानोबारायांना जन्माला येऊन 750 वर्ष होऊन गेले. विचार करा. तुकोबारायांना 400 वर्ष होऊन गेले. आजही ज्ञानोबा तुकोबांच्या चरणावर नतमस्तक होणारी माणसं आहे. म्हणून जर विचारलं कोणाला तर नामदेवराय सांगतात ज्ञानोबाराय म्हणजे माझी जी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. धन्य अलंकापुर इंद्रायणी तीर देव सिद्धेश्वर नांदेड येथे असे ज्ञानोबाराय समाधी घेतली आळंदी. विचार करा. त्या ज्ञानोबारायांच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवलाय. ऐकलंय का तुम्ही? ऐकलंय? हे ऐकू आले का याच्या 2-4 महिन्यात? आळंदीमध्ये ज्ञानोबारायांचं मंदिर आहे. हे तर माहिती आहे. हे तर माहिती आहे. आणि त्या मंदिरावर कळस सोन्याचा बसवलेला आहे. ऐकलंय का नाही? हे तोंडात हा ना, ते सांगतो नंतर. होय. माऊलींच्या मंदिरावर काय तुम्ही म्हणता एवढं दिलं अजून त्यांना? ज्यांना ज्यांना माहिती माऊलींच्या मंदिरावर एक सोन्याचा कळस बसवला त्यांनी हातवर करा बरं. माग वळून बघा. माग काय बघा. माग वळ. हे बळच हात नाही वळ करायचा. किती तोळ्याचा इशारा आहे मी. ज्ञानोबारायांच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवलाय. 1 तोळ्याचा आहे. 1 किलोचा, 2 किलो, 22 किलो. 11 किलोचा बसवायचा होता. 11 किलोचा. पण एक महिला आली आणि तिने 11 किलो एकटीनेच दिलं. काय बोलता? टाळ्या वाजवा. काय बोलता महाराज? 11 किलो. आम्ही तर 51,000 दिले नुसतं माऊलींच्या मंदिराला. सुवर्ण कळसाला 51,000 रुपये. हरिभक्त परायण सतीश महाराज काळजी नुसता मीडिया. 51 तोळ्याचं 11 किलोची अगरबत्ती नाही कुठं तुम्ही लावितो. 51,000 काळजे माझं. दिलं पाहिजे मंडळी. भाग्यवान मंडळी. मी पण ज्ञानोबारायांच्या सुवर्ण कळसाला देणगी दिली. मला ते सगळे विश्वास. आता ते विश्वास काय त्यांच्या संग खेळलेलो आहे. त्याला काय त्याच्यात काय लागतं? त्याला काय गावचा पाटील गावबळी. किती मोठा तरी या गावचा माणूस आलेला असला तुम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. आपल्याला कळतं हे तुम्हाला संग वाटे वाटे घाल. तसं ते विश्वास जे आहे ना सगळे आम्ही वावरलेलो एकत्र. मला म्हणले महाराज फोटो वगैरे. म्हणलं कुठं फोटो काढतो? 11 किलो देऊन गेले महिला. 11 किलो. हो 11 किलो त्या महिलेनं दिलं. आणि मग देवस्थाननी 22 किलोचा बसवलं. मंडळी बाजूला पताका आहे. पताका सोडायची. एक धनगर बाबा मंदिरात आले. धनगर बाबा मंदिरात आले. आल्यानंतर माऊलींचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याने विचारलं ए फराव हो बाबा हापीस कुठे? एवढंच. डोक्याचा वर फेटा, गोंगडी, नऊवारी साडी घातलेली माग बायको, आडवं कुकू, 2-4 नातवंड. ट्रकवर एक वाक्य फार सुंदर असतं बरं का. आपण अवकात मत बोलू. सांगता येत नाही महाराज कोण किती मोठा असेल समोर. ज्या गातेची आम्ही 10-5 प्रमाणे देतोय ती पाठ केलेली माणसं समोर असते. ज्या लाखाच्या गप्पा मी मारतोय कोट्यावधी रुपयाची ओलाढाल करणारी माणसं समोर असते. महाराज मला ह्या गावचं एक वैशिष्ट्य आवडतं. मी काही कोणाची स्तुतीभीती करीत नाही. यांची करायला मी काही मराठवाड्यातला यांच्या तोला मोलाच. म्हणजे असं नाही बाबा तुम्हाला लय मोठा म्हणा मी काही गरीब नाही. आपण तोला मोलाची. पण मला तुमच्या गावचं एक वैशिष्ट्य आवडतं. कोणत्याही गावचा धार्मिक कार्यक्रम पहा. अन्नदानंद दातृत्वाला तोटाच नाही तुमच्याकडे. मला तुमच्या गावचं ते लय आवडतं. कोणत्याही मंदिराचा कार्यक्रम असू द्या महाराज. त्या मंदिराच्या कार्यक्रमाचा जर असेल ना पत्रिका जर आली ना ती पत्रिका वाचायची. महाराज असं एकही क्षेत्र नाही तिथं सौजन्य नाही या गावामध्ये. पण अन्नदानाचं देईन, कोणी मंडपाचं देईन, कोणी महाराजाचं देईन, कोणी पाण्याचं देईन. मी म्हणतो वर्षभरात माझ्या माहितीप्रमाणे बरं देवाने त्यांना एवढं दिलंय ना महाराज. कमी समजू ना काही. याच्यात कमीत कमी महिना 10-20 लाख कमावणारे 5-25 जण आहे. जास्त असेल मी कमी बोललो. एकटेच मी म्हणतो 5-50 लाखावाले. हे कमी नाही महाराज. काय द्यायचं? कोण दिलं? देवाने दिलं महाराज. काय भाग्यवान अरे.
मला एक नवल वाटतं, मागं वळून आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. काय असेल 40-50 वर्षापूर्वी सणसवाडीत आम्ही तळेगावला गाड्या घेऊन यायचो ना सणसवाडीतून. त्याला पाणी होतं का? काय परिस्थिती तुम्ही विचारून पहा. म्हणजे आमच्या आई म्हणल्या तुमची भोसल्यांची पोरगी आमच्या घरात, म्हणजे माझ्या बहिणीच्याच घरी आलोय मी. मग नाही का, मला सांगा काय द्यायचं देवानी? मला सांगा माझ्या भावांनो, आपल्या आज्याला बैलगाडीच्या धाबा बदलता नाही आल्या, आज फॉर्च्युनर आपल्या दारात 2-2, 3-3 उभे आहे. दिलं पाहिजे म्हणून एक वाक्य मध्येच सांगतो, घरी घेऊन जा. कधीच कोणाच्या परिस्थितीवर आणि शरीरावर हसायचं नाही. कधी कोणाच्या परिस्थितीमध्ये काय चढ उतार निर्माण होईल सांगता येत नाही, आणि कधी शरीरामध्ये बिघाड होईल सांगता येत नाही. वाटलं होतं सकाळी काल 8:10 अजितदादांना त्या विमानात बसताना की 8:50 आत हे विमान कोसळणार आहे आणि आपला मृत्यू होणार आहे. वाटलं असेल मंडळी? स्वप्न तरी पाल चुकचुकली. कमीत कमी 1 तास माणसाची ना हँग झालती. हँग, अरे खरंय का हे खरंय का रे? खोटी जर नाही ना. विचार करा. त्या धनगर बाबांनी विचारलं, म्हणजे हाफिज कुठे हो? मंदिरच. म्हणले इथे. हो बाबा? काही नाही म्हणले, माऊलींना देणगी द्यायची. लोकांना वाटलं तर हे अवतार पाहिले वे काय देणारे. म्हणले किती? 1000, 2000, 5000. म्हणले पैसे नाही. मग काय? म्हणले कळस कशाचा आहे? म्हणले सोन्याचा आहे. हो म्हणले, मग सोन्याचा कळस आहे ना, सोनं द्यायचं. सोनं द्यायचं म्हणले अशा सगळ्याच्या जरा अशा नजरा टवकारल्या, असे डोळे वर करून पाहायला लागले समोरची मंडळी. सोनं द्यायचंय हो. म्हणले किती? त्यांना वाटलं हा माणूस देऊन काय दिले? 1 ग्रॅम, एखादा थोडा, 2 तोळे, 5 तोळे. त्यांनी सांगितलं 3 किलो. ती पताका आहे ना, पताका ती एका धनगर बाबाने 3 किलोची दिली बघा. आणि त्या महिलेला आणि त्या धनगर बाबांना देवस्थानी पत्र पाठवलं, निरोप पाठवलं, मुख्यमंत्री मंदिरात येत आहेत आणि त्यांच्या हाताने तुमचा सन्मान होतोय, तुम्ही आलं पाहिजे. दोघं नाही आली. जो माऊलींना 11 किलो 3 किलो देतोय त्याला काय मुख्यमंत्री? म्हणून संतांना हा ध्येय मिळाला मंडळी, आणि हा ध्येय कळाला सुद्धा. आपणही जन्माला आलोय. देवानं आपल्याला हे सुंदर शरीर दिलेलं आहे. मी नेहमी सांगतो, आपण जन्माला आलो. जन्म तुम्हाला मला आई वडिलांनी दिलेला आहे, शरीर देवानं दिलेला आहे. याच माती जन्माला आलेले तुकोबाराई सदेह वैकुंठाला गेले. तुकोबाराई आम्ही तर सदेह वैकुंठाला येऊ शकत नाही, पण तुकोबाराई आमची सुद्धा इच्छा आहे वैकुंठाला यायचं. सांगा तुकाराम महाराज, आम्ही काही केलं पाहिजे? संसार आम्ही करतोय, तुम्हीही केलेला आहे. तुमच्यासारखा संसार आम्हाला शक्य नाही, पण तुकाराम महाराज आम्हाला संसार करत 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 करून आम्हाला वैकुंठाला यायचंय. तुकोबाराई सांगतात, तुम्हाला जर असं वाटतं ना आपल्या जन्माचं सार्थक करायचं, आपल्या जीवनाचं सार्थक करायचं, सदेह नाही पण वैकुंठाला यायचं, तुकोबाराई सांगतात काय करा? अभंगाचं प्रथम पोटा पुरते
गंगे जगद्गुरु तुकारामांच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम. पोटापुरतं म्हणजे पोटापुरतं म्हणजे गरजेपुरतं. मंडळी, देवानं हे शरीर आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. मी बोललो आता शरीर आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. ज्याला ज्याला देवाने शरीर दिलंय त्याला त्याला पोट दिलेलं आहे. जरी झाला संन्यासी मध्यानाशी तोंडवासी. तुका म्हणे पोटी केली विटंबना, दीन झाला जना किव बाकी. हेची एक चिंता काय खावे म्हणून. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप प्रत्याग. म्हणजे शरीर ज्याला देवानं दिलं, मानवाला, तुम्हाला, मला, या शरीराच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र आणि निवारा. मंडळी, शरीराला ते तर महत्वाचं आहे. महाराजांनी सांगितलं चौथी महत्वाची गरज शरीराची जर कोणती असेल तर ती म्हणजे मोबाईल. जर असं कधी कधी प्रवचनाला बसलं दहाव्याच्या महाराज आणि प्रवचन चालू झालं ना, मी जर त्याला शोधायला सुरुवात केलं आणि कुठं खाली खिशात नाही सापडला, आजूबाजूला नाही सापडला दत्ता भाऊ, मग म्हणायला लागतं शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो. आणि मग सापडल्यावर तो प्रवचन संपल्यावर मग गाडी सापडल्यावर बरं वाटतं, कोण होतास तू, काय झालं बाबा तुला नाही जवळ. मी कसा काढला माझा 2-2.5 तासाचा काळ, माझं मला माहिती. आम्ही रोज एका घरी फिरवतो महाराज, पण कधीच आम्ही ठरवलेलं आहे एखाद्या घरी गेलं त्या घरात 4-2 भाकरी करून आपल्याला कोणी खायला घातल्या. यदा कदाचित गडबडीत जर एखाद्या कालवणात कमी जास्त मीठ झालं तरी काही बोलायचं नाही, कारण आजच्या काळात 2 तास मोबाईल बाजूला ठेवून स्वयंपाक करणं सोपं आहे. माझ्या आयांनो, जसे माझ्या भावांनो, आज आपण म्हणू शकतो की अरे आमच्या आईने एका रंगाचं लुगडं नाही मिळालं, 2 रंगाची लुगडी दंड देऊन अंग झाकलं आणि आम्हाला वाढवलं. आमच्या आईने नाही ते काम केलं, बापाने रात्रीचा दिवस केला आणि आम्हाला वाढवलं. लोक म्हणतात अरे पोरा हो, तुम्हाला किंमत नाही, काय नाही केलं तुमच्या आई बापानी आणि तुम्ही दुर्लक्ष करताय. अजून 25 वर्षांनी लोक म्हणतील अरे बाळा, त्या आईकडे दुर्लक्ष करतो तू, जिने मोबाईल सोडून तुझ्याकडे लक्ष दिलं. पण आता काही काम दाम आहे का काय? आता काय माझ्या बहिणी कामाला आहे इकडं, माझ्या घरात कोणी कामाला आहे? आता काय आई वडिलांच्या कविता अजून 20 वर्ष चालणार फक्त. जोपर्यंत निवडू शर्ट पाहिजे मान डोक्यावर डोपे तोवर बाप, 9वारी साडी तोवर आई. एकदा 6वारी साडी आल्यावर आईची कविता म्हणजे कधी उन्हात सावली कधी थंडीमध्ये शाली. पटन गावर काय याची उन्हात सावली, तिला ऊनच कळलं नाही कधी. आता आज कळतायच बाबा, आता माझ्या समोर आया बसलेले, तिथपर्यंत ठीक आहे. मोबाईल नसू द्या असं मला म्हणायचं नाही, पण जरा थोड्या मर्यादा असल्या पाहिजे महाराज. आयांनो आता असं म्हणायची वेळ आली, आता काढला महाराजांनी मोबाईलचा विषय, नाही तर डोक्यात नव्हता. असं म्हणायची वेळ आली आता माझ्या आयांनो आपल्या घरात. पाया पडते सुनबाई, बंद कर तुझी चाल, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. रोज घालती तुकडी कापड, नव काढतीस फोटो, रडून रडून उपाशी झोपून घेतो ग छोटू. दीपिका पिपी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. सकाळ सकाळ उठावं, देवाजवळ बसावं, शांत चित्तानं पाया पडून काम सारं करावं. अगं भीक मागायची लक्षणं ती नको बसू घाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. लगीन झालंय आपलं, शाण्यासारखं वागावं, 4 दिवसाचं सासू सासरं तोंड भरून बोलावं. आम्ही मेल्यावर मग मसवास वीट टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. रोज बनवतेस नवा मेनू, वाजवते झोपायला बारा, फुला वाजतो चांगला ग पण त्यात दगड आणि गारा. टुंगटुंग वाजता फोन, पोरी लक्ष थोडं टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. डोळ्याला लागल चष्मा, अंगठा होईल बाद, खरं सांगते सुनबाई तो चांगला नाही नाद. मान्य दुनिया चंद्रावर गेली पण मान मर्यादा तरी फाळ, पहिला तुझ्या व्हॉट्सअपचा चुलीत कर जाळ,
पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा. मोबाईल ठेवू नका असं मला म्हणायचं नाही. तो माझ्याकडे आहे. सगळ्याची काळाची गरज आहे. मूलभूत गरज महाराजांनी सांगितलं चौथी, मोबाईल असला पाहिजे, पण त्याला मर्यादा आहे. मोबाईल खिशात ठेवायचा, हात मोकळे ठेवायचे, लोकांना रामराम करता येतो, जय हरी करता येतो, नमस्कार कुणाच्या हातात बघा हाय मोबाईल. हा म्हणजे हे महत्वाचं आहे मंडळी. मानवाच्या मूलभूत गरजा मी बोललो, अन्न वस्त्र आणि निवारा मिळवलं पाहिजे. याला अन्न मिळवलं पाहिजे, याला वस्त्र मिळवलं पाहिजे, याला निवारा मिळवला पाहिजे. पण किती, कसा, कोणता, इच्छेचा का गरजेचा? तर मंडळी गरजेचा. गरज महत्वाची आहे. पोटा पुरता पसा पाहिजे, पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. हवाच तुका पाणी, पाऊस देवा वेळोवेळी, तोची पुरता देवदाना, माय माऊली काळी, ईत भराच्या बुखेस पुरते तळहाताची थाळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. महाल माड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया, गरजेपुरती देई वस्त्रे, जतन कराया काया, गोठवणारा नको उन्हाळा, नको उन्हाची होळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, देणाऱ्याचे हात हजारो, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. पोटापुरता बसा पाहिजे मंडळी. मागा तुम्हाला हवं ते लागतंय ते मागा, फक्त देवाकडे मागा. पण किती मागा, पोटापुरतं मागा. हे लय वाढून देऊ नका. किती जीवन होतोय आमचा मला माहिती. कळलं काय तुम्हाला? पेटी मास्तर तुम्ही लय भाग्यवान आहे. किती वय हो, लाज आता का? हा बाबा मी बाबांचा आहे पण वाटतोय कुणी म्हणून नाट लागणार आली याची. हे बर का, आता तुम्ही कशी मंडळी बघा, असे सडसडीत राहावा. कारण हे जर वाढलं 40च्या पुढं, माझ्याकडे बघा, दिवस तुझे हे फुगायचे, मोजून मापून जेवायचे, लाडक्या माझ्या भावांना खाऊ नका हो नॉनव्हेज हो, पाण्यात लिंबाला पिळायचे, पाण्यात लिंबाला पिळायचे, मोजून मापून जेवायचे, साजूक तुपाची धार वाढवी कॅलरीज फार, पोटात सॅलड भरायचे, पोटात सॅलड भरायचे, मोजून मापून जेवायचे, वजन वाढते फार सोसेना काट्याला भार, कळेना काय ते करायचे, कळेना काय ते करायचे, मोजून मापून जेवायचे, प्रभाती फिराया जाणे, जाताना धापा टाकणे, दमून मटकन बसायचे, दमून मटकन बसायचे, मोजून मापून जेवायचे, आपुल्या घराच्या पाशी फिड तू गडे जरासी, हालत चालत राहायचे, हलत चालत राहायचे, मोजून मापून जेवायचे, मोजून मापून जेवायचे, दिवस तुझे हे फुगायचे, दिवस तुझे हे फुगायचे, मोजून मापून जेवायचे, मोजून मापून जेवायचे, मोजून मापून ठेवायचे. लई वाढू नका,
ह्या वडे 2 तास बोंबलून कीर्तन केल्यावर खालून एखादा म्हणतो महाराज कीर्तन लय चांगलं झालं पण हे लय मोठं आहे. आता का मरतो का काय लगेच मारा लय वडे शिर सलामत तो पगडी पचास. सगळ्यात श्रीमंत माणूस कोणाला म्हणायचं नीट आहे का? सगळ्यात श्रीमंत बरं का. हे गोडवण जमीन जमलं हे काय आपलं नाही. आपलं नाही याच्यात नवल नाही. तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज आहे. कीर्तन झाल्यावर घरी जाऊ कोणाच्या पण आपण माझ्या सहित आपल्या सगळ्यांच्या खात्यावर बँकेत बॅलन्स. आता तुमच्या खात्यात 5-50 लाखाच्या पुढे मी 2-4 लाखात आहे लई नसलो तरी. काही माणसं लाखाची असतात आणि काही माणसं लाखात एक असतात. म्हणजे मी तुमच्या मागे आहे. मी काय तुम्ही काय पळसाला बनतीनच. मी काय नाकाला जीभ लावायची गरज नाही. आपण सगळेजण आपल्या घरी गेलो कीर्तन झाल्यावर घरी गेलं फराळ वगैरे जेवण वगैरे झालं चहा पाणी झालं की घरच्यांना सांगायचं मी जरा गावात जाऊन येतो. गावात काय हो? बँकेत चाललोय. बँकेत ते बँकेने केवायसी करायला सांगितली होती ना. हो झालं ना मग झालंय. पण बँकेतून फोन आला होता ते वारसदार कोणाला लावायचं. आणि माझ्या बापांना तुम्ही जर म्हणले की मी वारसदार माझ्या घरातला एकही माणूस लावणार नाही जोडत्याल बरं. तुमचं कशाला? मी जर घरी म्हणलं आता मला 3 पोरी एक बायको वर्ग आहे आई भाऊ पुतणे भाऊजे. मी जर त्यांना म्हणलो माझ्याही खात्यावर 2-4 लाख रुपये आहे आणि मी आता वारस नोंद करायला चाललो. महाराज कोणाचं लावणार? आईचं बायकोचं भाऊजाईचं मुलीचं. तुमचं कोणाचंच लावणार नाही. गावातल्या अमक्या तमक्याचं नाव लावणार आहे. जाते जाऊन दे त्याला घराच्या बाहेर. लोक म्हणतात मेल्यावर बरोबर नेता येत नाही. न्यायचं सोडून द्या. आता लोक देऊन देणार नाही. म्हणून शरीरावर म्हणजे मी बोललो सगळ्यात श्रीमंत माणूस कोणाला म्हणावं? मंडळी ज्याच्याजवळ समाधान आहे ज्याचं शरीर निरोगी आहे आणि ज्याच्या घरात संस्कार आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे. बाकी काही नसलं तरी चालेल. म्हणून समाधान कुठं बाजारात नाही मिळत. ते कुठं तळेगावलाही जायची गरज नाही पुण्यातही जायची गरज नाही. ठेविले आनंदे दैशेची राहावे चित्त सुजावे समाधान बस. त्या चित्ताला जर समाधान चित्तामध्ये डोळ्यांमध्ये नसतं. डोळ्याला कधी समाधान नाही. कानाला समाधान नाही. मुखाला समाधान नाही. अवयवांना समाधान नसतं. ते चित्ताला असतं. चित्ताचं समाधान ते संतांच्या जवळ असतं. म्हणून कीर्तनाला प्रवचनाला यायचं. प्रवचनाला आल्यानंतर माणूस समाधानी होऊ शकतो. कीर्तनाला आला परमार्थात आला भक्तीमध्ये आला. दादाबाबांचं तेज पाक परमार्थ आदेश ताकद आहे 12 समाधान. शरीर निरोगी पाहिजे. पूर्वीची माणूस आधार द्यायची. आता तुम्ही फक्त एखाद्याला म्हणा सकाळपासून चमकत आहे बघ बर का सांगता येत नाही. लगे एखाद्याचा फोन वाजू द्या अमक्याचा अपघात झाला म्हणजे ऍक्सिडेंट झाला म्हणजे गाडी घसरली असेल फल पडली असेल फ्रॅक्चर झाला असेल खर्चात असेल तुम्ही फक्त फोन येऊ द्या अमक्याचा अपघात झाला म्हणजे काय कमी जास्त म्हणजे मेला तर नाही ना. हे माणसं म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे मन चिती ते वैरी न चिती असं मन झालं महाराज. मंडळी माणसांचं पूर्वी एखादा माणूस जर असा गोधडी घेऊन झोपला आजारी पडल्यावर गोधडी गावातली भावकीतली 4-2 मंडळी यायची. अरे गड्यासारखा गडी गोधडी घेऊन झोपलाय तू काही झालं नाही तुला. त्यालाही वाटायचं खरंच मला काही झालं नाही. त्याला एवढा आधार द्यायची मंडळी 4-2 वर्ष परत चांगला जगायचं. आता जर एखाद्या बिचाऱ्याचं कर्मधर्म संयोगाने जर एखादा ऑपरेशन झालं. मी एका माणसाला भेटायला गेलो तर महाराज 65% मोठं ऑपरेशन झाल्यानंतर त्या माणसाला घरी सोडल्यानंतर असं जरा बाजूला ठेवतात 1-2 महिने. कारण इन्फेक्शन व्हायला नको. इन्फेक्शन नुसतं शरीरावर नाही होत विचारावर पण होतं मनावर होत. एखाद्या माणसाला आजारातून बरा होत आल्यानंतर होत असेल आजारातून बरा त्यावेळेला भेटायला गेलं की असं हसत जायचं. त्याच्या समोर बसलो की त्याच्या घरात 1 कप अर्धा कप चहा पिलं की त्याला म्हणायचं इतकी चांगली तब्येत आहे ना आता तुमची. तुम्हाला आज सांगतो जहांगीरमध्ये ज्या वेळेला तुम्ही 1 महिन्यापूर्वी ऑपरेशनला दाखल केले होते ना त्यावेळेला आम्हाला कळलं फार मोठं ऑपरेशन तुमचं होतंय. पण आम्ही सांगितलं अरे काळ भैरवनाथाची कृपा आहे माणूस चांगला आहे अरे धड दाकट आहे चारित्र्य संपन्न आहे बराच होणार. आणि कळलं तुमचं ऑपरेशन सक्सेस झालं. आणि आता सांगतो एवढं तेज आहे ना अजून 3 आठवड्यानं आमच्या गाडीत आपण पंढरपूरला जाऊ काळजी करू नका. किती बरं वाटत. बाया माणसं भेटायला येत नाही एखाद्या माणसाला न्यायची नसतं. जर एखाद्याचं मोठं ऑपरेशन झालं
दोन चार म्हातारे भेटायला गेल्या बरं का महाराज, दोन चार म्हातारे गेल्या बाबा केवढा ऑपरेशन झालं बाबा, काळजी घे. जहांगीरमध्ये तुझं 32 टाक्याचं ऑपरेशन झालं बाबा, पण असं समजू नको लगेच तवा काला यांगाळ वांगाळगत करू नको. जरा तोंडावर, जरा डॉक्टरचं ऐक, जरा पथ्य पाणी कर. तुला म्हणून सांगते, जहांगीरमध्ये तुझं जे ऑपरेशन झालं ना 32 टाक्याचं, तेच ऑपरेशन माझ्या सुनाच्या चुलत्याचं झालं 16 टाक्याचं. त्यालाही असं सोडलं होतं घरी, काळजी नाही घेतली. परवा दिवशी 13 आहे. अवघड इंदुरी करायला जमत काय असं त्याला काय महाराज हसवणं काय अवघड नाही मंडळी, पण वास्तव बोलणं महत्वाचं आहे. म्हणून याला जपा. हे एवढा जो मी आता आटापिटा केला ना पोटासाठी केला, वाढून नका तुम्ही. पोटाचे 2 प्रकार आहे, शरीराचं पोट आणि लोभाचं पोट. लोभाचं पोट म्हणून काही भरतच नाही, नुसतं येऊ दे कवर येत भर पोटासाठी इत भर इत भर भद्र पोटासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मंडळी, वाढवून नका देऊ. शरीराचंही वाढवून नका देऊ, गाथा काय, आणि लोभाचंही वाढवून देऊ नका. तुकोबाराय सांगतात पोटापुरते काम परी अगत्य. तर मी बोललो गरज आणि इच्छा नीट ऐका. पोटापुरतं म्हणजे गरजेपुरतं. पण मंडळी आज माणसं दुःखी गरजेमुळे का इच्छेमुळे. इच्छा ही दुःखाला कारण आहे, पण कोणती इच्छा यालाही महत्व. कीर्तनाला जाण्याची इच्छा आहे, मग ती काय दुःखाला कारण आहे का? गळ्यात माळ घालायची इच्छा आहे, म्हणजे होत नसेल माणसांना भाग सोडून द्या. पण झाली समजा असं तुम्हाला बसलेल्या मंडळीनं वाटलं बा आज माळा घालायची, सगळ्यांनी माळा घालायचं, त्याला काय मी सगळ्यांना माळा इथं मागवी, म्हणून मी एकटा खर्च करीन काय 100-200 माळ लागली तर लागली. फक्त तो आता बघा, आता माळा तुम्ही फक्त कधीतरी हा म्हणा, आज नका म्हणू. आज तुम्हाला लगेच जरा धडपले होईल बा, नाही आज धडपले, कधीतरी हा म्हणा. बरं कधीतरी हा नाही म्हणलं आम्हाला घालायच लागते ना बा. आमच्या भावकीत माणूस मेला हा, आणि मी मैत्रीला असलो ना, महाराज फार बांधून बिंदून झाला, महाराज या पुढं, मग गंदगोळी महाराज असा वाईट वाटत भाऊ तू कधीच नाही गंध लावला तर तुला मारा. बरं भावकीतला असो बोला काय भाऊ, त्याला गंदगोळीने गण लावायचा, बुक्का लावायचा, आणि तुळशीची बनवलेली माळ गाळ्यात घालायची. रामनाम सत्य काय सत्य. आता जर वाटलं तुम्हाला घालायचं तर घाला भाऊ. इच्छा सात्विक इच्छा म्हणजे चांगली इच्छा जर होत असेल तर हरकत नाही मंडळी, पण दुःखाला कारण गरज नाही इच्छा आहे. इच्छा काय करते मंडळी, पूर्वीचा काळ नीट ऐका. आणि पाऊस पाणी कमी झाला, पाऊस पाणी, आणि एक पती पत्नी एका मोठ्या भागामध्ये शेतकऱ्याकडं जागीरदार होता तो माणूस, 200-400 एकर जमीन त्यांच्याकडे कामाला आली. महिना पगारावर आल्यानंतर त्यांच्याकडे आता लावा जमा 200-400 एकर जमीन म्हणल्यानंतर काय बोलायचं महाराज. 5-25 गडी सगळ्यांना नेमलेलो काम. हा नवीन कामाला आला, आणि कामाला आला यांनी काही दिवसात पाहिलं जे जागीरदार होते, मालक होते, ते सकाळी उठताना सणाईचा उघडा वाजवला जायचा. राज याची कांता काळी भीक मागे. तिथं काय सणाईचा उघडा वाजवला की ते जागीरदार उठायचे. उठल्यानंतर त्यांच्याबरोबर एक नोकर अति बाहेर जाऊन यायचे.
बाहेर जाऊन आले की मग मिसरी वगैरे घ्यायचे, दात घासायचे, त्यांना तोपर्यंत पाणी विसरलं जायचं आंघोळीला. ते आंघोळीला गेले की सगळे साबण वगैरे उठणं वगैरे त्यांना दिलं जायचं. आंघोळ करून बाहेर आले लगेच टावेल घेऊन बाहेर नोकर की लगेच टावेलने अंग वगैरे पुसलं की नवीन कपडे वस्त्र परिधान करायचे. बैठकीची ज्यांची खोली होती, मोठा पलंग, पलंगाच्या चारही बाजूला 4 डोक्यावंड समई पेटवलेल्या असायच्या आणि त्या नवीन वस्त्र परिधान करून ते त्या पलंगाजवळ आले की उडी मारून पलंगावर बसायचे. 2 तक्के वगैरे त्या पलंगाला बाजूला होते, असे रुबाबात बसायचे आणि मग सकाळपासूनचा सगळा दिवसभराचा खटाटोप, त्याची चर्चा त्या खोलीमध्ये त्या पलंगावर त्या बैठकीत चालायची. हे सगळं तो नवीन आलेला नोकर पाहू लागला, पाहिलं आणि 4-2 दिवसानंतर त्याने जुन्या नोकरला विचारलं, हे काय आपल्या जागीरदार मालकाचं? त्यानं सांगितलं, हा विलास आहे, विलास. मोठी माणसं करतात त्याला विलास असं म्हणतात आणि हा आपल्या जागीरदाराचा विलास आहे. ह्याने ठरवलं आपल्याला पण विलास करायचा. आता विलासाची गरज आहे का इच्छा? गरज म्हणवता तिथं महिन्याने कामाला आलेलं आहे, पण इच्छा, गरज आणि इच्छा याच्यामध्ये बोलतोय. मंडळी, भाग्यवान त्याला म्हणावं ज्याला जे गरजेचं आहे त्याची इच्छा होते, त्याला भाग्यवान म्हणावं. आणि ज्याची गरज नाही त्याची इच्छा होती त्याला दुर्दैवी म्हणावं. आता याला इच्छा झाली जागीरदार मालकासारखा विलास करायची. त्यानं त्याच्या बायकोला सांगितलं, आमचे मालक असा विलास करतात, मलाही करायची इच्छा आहे. त्याची बायको म्हणली, आपण महिन्याने कामाला आलोय, आपल्या भागामध्ये, गावामध्ये, परिसरामध्ये पाऊस पाणी झालेलं नाहीये आणि म्हणून पोट भराय आपण आलोय. रात्रंदिवस राबल्यानंतर आपलं पोट इथं भरणार आहे आणि तुम्ही विलास करण्याचा विचार करताय, मला करायचा आहे. समजून सांगितलं तरी तो ऐकायला तयार नाही. रोज करतात आमचे मालक, जागीरदार आहेत, रोज करतात, मी एक दिवस करणार. सांगून सांगून दमली बाई, माणूस काय करणार, करायचं तर कर बाबा. ह्यानी आता याला विलास करायचं मग हे सगळं काय बॅलन्स आहे का? 4 महिन्याचा पगार आगा उचललाय, उचलला 4 महिन्याचा. घरी याला बायकोला सांगितलं, आता एवढे पैसे आणलेले आहे, मी आता नवीन ड्रेस शिवतो. गेला शिंपे आगाऊ शिलाई दिली, शिवून घेतलं. तिला सांगितलं दिवाळी वगैरे कर. काय करतो आमचे जागीरदार मालक, काय करतात आणि आपल्याला कसं करायचं? त्यांनी सांगितलं सकाळी मी उठणार. आता त्यांनी विचार केला, आता पलंग आपल्याकडे नाही, आता याच्याकडे काय पलंग? खळवाडीत केलेलं छप्पर, झोपडीमध्ये त्याचं घर, याच्याकडे होती एक बाज. यानं काय केलं, शेजारची एक बाज आणली आणि याच्या बाजू अशी उलटी ठेवली, 4 पायवर झाले. चांगल्या साड्या बिड्या याच्या इच्छा लावल्या, झुरमुळ बिरमुळ लावली आणि 4 पायवर झाले, त्याच्यावर 4 पांत्या लावल्या. असं चांगलं सजवलं. बायकोला सांगितलं, आता सकाळी उठलो की मी बाहेर एकटा जाऊन येईन, तू काहीची गरज नाही. आल्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करीन, सगळं रेक्सोन हमाम लाईफबॉय सगळं आणलेलं आहे, उठणं वगैरे ते सगळं. आंघोळ झाली की मी बाहेर आलो की मग नवीन कपडे परिधान करणार ना, असं करायचं. झालं बा, सकाळचा दिवस उगवला, सगळी तयारी वगैरे झाली, आंघोळ वगैरे यांनी केली, नवीन कपडे वस्त्र परिधान केली आणि तो असा त्या बाजूजवळ आला. मंडळी, बाजूजवळ आला. आता खाली याची बाज, शेजार त्याची उलटी टाकलेली बाज, ती एवढं एडम थोडम केलेलं असं ते झुरमुळ वगैरे, त्याच्या साड्या तिच्या लावलेल्या, 4 पायावर 4 पंथ्याला हे केलेल्या, पेटवलेल्या, सगळं असं चांगलं सजवलेलं. त्या बाजूजवळ आला आणि त्याला त्याच्या जागीरदार मालकाची आठवण झाली की आपले मालक पलंगाजवळ आले ना, उडी मारून बसतात. आता त्यांचा पलंग होता, बाजूला डोक्यावर समय होत्या. ह्यानी त्या बाजाजवळ आला आणि मारली ना उडी बाजू. आता ह्यानी उडी मारल्या, वरच्या बाजूने उडी मारली. आता वरच्या बाजूने उडी मारलं संतोष महाराज, त्याच्यावर पंत्यांनी उडी मारली. त्या उडी पंत्यांनी मारल्यावर खालचं पेटलं ना. बरं, त्याला काय लागत आहे, खळवाडीमध्ये छप्पर होतं, पेटलं घर. लोकांना दूर यायला दिसायला लागला. 6-6 साला सकाळी गरीबाचं घर पेटलो, गरीबाचं घर पेटलो, गरीबाचं घर पेटलो. सगळी लोक जमा झाली, कसं तरी जवण्याचा प्रयत्न केला, होतच काही, सगळं जळून गेलं. ती बाई अशी बाजूला बसली होती रडत. 4 बाया माणसं जवळ गेली, बाई गरीबाचं घर पेटलं, एवढ्या लांबून आले, पोट भरायला आले, काय बाया, देवाला थोडी दया नाही आली, गरीबाचं घर पेटलं. ती अशी डासा रडत होती. एका बाईने विचारलं, बाई तुमचं घर पेटायला तुमच्याकडं स्टो नाही बाडका झाला म्हणावं. एक बाई म्हणली, आता स्टो नाही, स्फोट व्हायला गॅस नाही. एक म्हणली, लाईट नाही, शॉर्ट सर्किट व्हायला. मग बाई तुमचं घर पेटलं तरी कस, तळपायाच्या मस्तकाला गेली. ती म्हणली, मोडद्याचा इला जळायला लागला होता ना, असा लई वेळा जळतोय, जरा त्याला आवरा, तो इलास इच्छेचा आहे का गरजेचा? तो का मला सांगतात पोटापुरत आहे का? परी
अगत्य तो राम. राम म्हणजे आदर्शपती, आदर्श बंधू, आदर्श राजा. जे राज्य श्रीय कारणे अमर लोलंगत म्हणे ते राज्य श्री रामे त्यागणे. वचना कारणे पितयाच्या वडिलांना दिलेलं वचन शिरसावन्य मानलं. आणि म्हणून तुकोबाराई सांगतात त्या भूमिका आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये याव्या असं जर वाटत असेल तर काय करा भंगाचं द्वितीय. कारण तेची करा, कारण तेची करा, कारण तेची करा, कारण तेची करा, चित्ती जगद्गुरु तुकारामांच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात कारण अति याची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण म्हणजे साधन. जे साधन आहे त्याला साधन असं म्हणावं, जे धन साधन आहे त्याला साधन असं म्हणावं. कोणतं साधन आहे? चित्ती पांडुरंग धरी. पांडुरंगाला चित्तामध्ये धरायचंय. कान, शरीर, डोळे हे कुठे याला महत्व नाही. चित्त महत्वाचं आहे. शरीर तुमचं इथं आहे आणि मन जर गेला असेल सणसवाडीच्या चौकात तर तुम्ही कुठे आहे? चौकात आहे. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. म्हणजे लक्षात घ्या मंडळी, चित्तामध्ये पांडुरंगाला मध्ये देवाला धरायचंय. कोणी म्हणेल महाराज अहो त्या पंढरपूरला गेलो आणि 4-2 तास लाईनला उभं राहिलो, देवा समोर गेल्या तिथली मंडळी असा आला बियाटणी चिंडू पुढे ढकली जातात. कसं काय धरायचं? मंडळी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात, ज्या देवळात ज्या मंदिरात तुम्ही ज्या देवाच्या दर्शनाला जाताय त्या मंदिरात गेल्यानंतर डोळे उघडायचे, त्या देवाकडे पाहायचं आणि त्या देवाला डोळ्यामधून असं हृदयात घ्यायचं, डोळे मिटायचे आणि बाजूला निघायचं. आणि घरी आले ना, घरी आले की घराची कवड म्हणजे दारं बंद करायची आणि मिथूपण जाऊ दे दुरी एकची गोंगडी पंगरवारी. आणि मग त्या देवाला हृदयातून बाजूला काढायचं, बाहेर काढायचं आणि त्याच्याबरोबर संलग्न राहायचं. कारण ती याची करी चित्ती पांडुरंग धरी. पांडुरंगाला धरायचंय, शिवायचं नाही. याला म्हणायचं शिवणं, शिवणं याला म्हणायचं धरणं. पांडुरंगालाच का तुटे भवरोग संचित क्रियामान भोगाईशी विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म वसून शके पायप जाय त्रिविध ताप तुका म्हणे माय होय दासी लागे पाया. कोणी म्हणेल पांडुरंगाला ज्यांनी चित्तामध्ये ठेवलं म्हणजे ज्याने भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन चालू केलं, परमार्थ भक्ती वारी सेवा चालू केली, अहो त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये चढउतार निर्माण झाले. आम्ही सगळं हे केल्यानंतर आमचं जीवन चांगलं चालेल का? तुकोबाराई सांगतात यदा कदाचित चढउतार निर्माण झाले. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना नामस्मरण नामचिंतन दान धर्म नीतियुक्त आचरणानं जीवन जगत असताना आयुष्यामध्ये काही चढ उतार निर्माण झाले तर दोष कोणाला द्यायचा नाही. ते कशामुळे होतं? अभंगाचा तृतीय. प्रारब्धी हे वा, जोडी देवाची ते सेवा, जोडी देवाची ते सेवा, कारण तेची करी, जोडी देवाची ते सेवा, जोडी देवाची सेवा, कारण तेची करी, प्रारब्धी हेवा जोडी देवा चित्ती सेवा. तुकोबाराई सांगतात तुमच्या माझ्या जीवनामध्ये चढ उतार निर्माण झाले. चांगलं जीवन जगत असताना जर त्याच्या जीवनामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, लोक हतबल होतात, नर्वस होतात, नाराज होतात. तुकोबाराई सांगतात अरे तुझं नाव ज्याच्या मुखामध्ये त्याला सुद्धा त्रास आहे. हळहळलीनं लोक, मी काल बोललो दादांच्या दाण्यानं,
की लोक विचार करतात एवढं चांगलं निरपेक्ष इतकं सात्विक असणारं समाजासाठी जीवन जगणारा हा माणूस इतक्या मोठ्या दुर्दैव अपघातामध्ये गेला कसा. पण मंडळी तुझे नाम मुखी तयासी विपत्ती आश्चर्य चित्ती वाटत असे. काय जाणू देवा होसी का निजला निरोजी विठ्ठल माये बाप भवबंधनाचे तुडतील फासे ते काय ते आयुष्या विरले तुका म्हणे माझे दचकले मन वाटे वाया विन श्रम केला. म्हणून मंडळी या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडवू नये असं वाटत असेल तर देवाकडे एकच प्रार्थना करा, शेवटची विनवणी. शेवटाची विनवणी, शेवटाची विनवणी, विसरतो विसरतो शेवटची विनवणी संत जनी परिसावी विसरतो न पडावं माझा देवा तुम्हासी. म्हणून तुकोबाराय सांगतात प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा. किती प्रारब्धाने चढ उतार निर्माण झाले. हो कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीरामे वनवासा गेला, कर्मे रावण शियो पावला, वियोग घडला सीता देवी. म्हणून किती जरी जीवनात चढ उतार झाले जोडी देवाची ती सेवा. त्या भगवान परमात्म्याची देवाची सेवा सतत कायम जोडून ठेवा. ती कशी जोडून ठेवायची अभंगाचं शेवट.
रखुमाई काळी रखुमाई जय रखुमाई शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज समर्थ सद्गुरु जोग महाराज भगवान सभा संतन की जय श्रीराम डाळी 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 तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ जगद्गुरु तुकारे भंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात बळ म्हणजे ताकद पावर शक्ती ज्याच्याजवळ जे बळ आहे ना कुणाजवळ शारीरिक बळ आहे कुणाजवळ आर्थिक बळ आहे म्हणले गाव वरले मजले 100 किलोचं पोतं न्यायचे तुमच्या गावात ताकदवान माणूस आहे का आहे ना अडाना म्हणले बोलून आणलो त्या माणसाने 100 किलोचं पोतं वरल्या मजल्यावर नेलं परत 8 दिवसांनी म्हणले तर तुमच्या गावात ताकदवान माणूस आहे ना त्यांना बोलवता का म्हणले गाव नाही म्हणले त्या माणसाजवळ फार ताकद आहे चौकामध्ये 2 गुंठे विकायला ते घेतील का म्हणले ते ताकद त्यांच्याकडे नाही अहो 100 किलोचं पोतं अहो 100 किलोचं पोतं उचललं ते शारीरिक बळ झालं आर्थिक बळ त्यांच्याकडे नाही त्या आर्थिक बळासाठी असा माणूस ज्याच्याजवळ जे बळ आहे ना कोणाजवळ शरीराचं बळ असेल कोणाजवळ अर्थज्ञानाचं बळ असेल कोणाजवळ संग्रहाचं बळ असेल कोणाजवळ ज्ञानाचं बळ असेल जे बळ ज्याच्याजवळ आहे त्यानं त्या बळाचा विनियोग करत असताना बुद्धी म्हणजे विचार महत्वाचा आहे विचाराला म्हणजे त्या बळाला जर विचाराची जोड नसेल तर अधपतन व्हायला वेळ लागत नाही म्हणून तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ ह्या सगळ्या भूमिका या जुन्या माणसांनी त्यांच्याजवळ ज्या ज्या परिस्थिती प्रसंगानुरूप निर्माण झाल्या त्या वेळेला त्या प्रसंगामध्ये परिस्थितीमध्ये शरीराच्या अनुषंगानं विचाराच्या माध्यमातून आपल्या आयुष्याची वाटचाल खऱ्या अर्थानं उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आणि आज म्हणून हे सगळं वैभव तुमच्या माझ्या जवळ आलं 65 वर्षाचं मिळालेलं अभिमान मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना माझा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बाप कष्टाचा खाबाडी काम शेतात करतो या भाकरी पोरांना ठेवूनी पाणी पिकाला देतो या खमीज खवाटी फाटलेला सुई दोऱ्यानं शिवलेला माझ्या बापाच्या धोतराला साधा ठिगळ जोडल्याली मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना माझा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना आली जत रागावची बाप शरीरायाचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा जुन्या फाटक्या कपड्यांनी बाप जत्रेत फिरायचा अमुच्या सुखाची चिंता सारी मनात करायचा आमचं दुखल खुपल पाणी डोळ्यात आणायचा घालोनी पाठ कोळी बाप डॉक्टर दावायचा गोळ्या औषधांसाठी बाप सावकार बघायचा मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना माझा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना कधी कधी माझ्या बापाला खायला भाकरी नसायची आमुच्या सुखाची चिंता सारी मनात असायची चूल पेटत नव्हती कधी अशी दिवस भराला पायली भरवण्यासाठी बाप गावात फिरला बाप मनात झुरायचा लग्न लेखीच करीन हुंडा देण्यासाठी
शेतमाळा विखीन असा कणवाळू बाप जेव सोडून गेला माझा अनाथाचा जीव कासा वीस झाला मला कस तरी होत या बाप लोकाचा बगदाना माझा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. असे असणारे वडील कैलासवासी श्री साधू बजाबा दरेकर जन्मास घालून लेकराला जगाची जाणीव करून देतो बाप. कर्तव्य निष्ठावाली जणू त्याचे उपकार असते आम्हा. स्वात्म्यासी मारुणी पोटाची खळगी भरी तो लेकराची देह जिजवणी संसारात त्याचा काळजात चिंता निरागस पोरांची हाता खांद्याचा करुणी पाळण आपल्या पाडसांना तो झुलवतो आणि लहानाचं मोठं करुणी लाख मुलांच्या गरजा पुरवितो. करकत्या उन्हात घाम गाळून कधी रघात त्याला सांडावं लागतं. केवळ पोटच्या वासरांसाठी त्याला खडतर आयुष्य जगावं लागतं. जेव्हा विरळ होतो बापाचा हृदयात दुःख फक्त साचतं. ऋण निखळ प्रेमाचं या बापाचं आठवणीत ओझ बनवून राहतं. आठवणीत ओझ बनवून राहतं. म्हणून कैलासवासी श्री साधू बजाबा दरेकर 65 वर्षाचे मिळालेले मध्यान कालखंडाचं आयुष्य अति उत्तम असणाऱ्या परिवाराची वाटचाल पाहण्यासाठी परमेश्वरानं त्यांना इथं न ठेवता तिथला कारभार पाहण्यासाठी बाबांना जवळ करून घेतलं. त्यांचे चिरंजीव संतोष साधू दरेकर असतील, आबासाहेब साधू दरेकर असतील, त्यांची मुलगी रेखाताई बाळासाहेब पराड, सुरेखाताई जालिंदर राधक, त्यांचे बंधू माधू बजाबा दरेकर, त्यांचे पुतणे माऊली माधू दरेकर, विकास माधू दरेकर, बाळासाहेब रामभाऊ दरेकर आणि सोमनाथ रामभाऊ दरेकर असा परिवार त्यांच्या पश्चात आहे. दरेकर परिवाराच्या अनुषंगानं बाप्पू असतील आणि आमचे विद्याधर दरेकर तुम्हा सर्वांच्या अनुषंगानं ही कीर्तनरूपी सेवा बाबांच्या तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणावर समर्पित करतो. जननी जन्मभूमी स्वर्ग से माने. आपल्या मातीवर प्रेम करा, आपल्या मातीवर प्रेम करा, आपल्या माणसांवर प्रेम करा. सगळ्यांना आपलं म्हणा, सगळ्यांना मोठं करा, पण कुठेतरी आपली माणसं. म्हणून मी नेहमी सांगतो कीर्तन 8 सप्त्यामध्ये जर 8 असेल तर 4 पुणे जिल्ह्यातली असली पाहिजे. 4 पुणे जिल्ह्यातली बोलवा, 4 आपली. आता समजा मला सांगा पंचायत समिती जिल्हा परिषद लागले, आता तुम्ही कसं आम्हाला जारी घालता की आम्हाला आपलं म्हणा, तसं आपल्याही पुणे जिल्ह्यातल्या लोकांना वाटतं की आपल्याला आपलं म्हणलं पाहिजे. म्हणून सुंदर केलेलं नियोजन, अतिशय सुंदर केलेली वाटचाल, इतका आनंद मंडळी म्हणजे लाखो रुपये खर्च करून सुद्धा कधी कधी असं होत नाही का हो? एवढा आनंद काय ह्या मातीत जागेत ताकद असेल मंडळी, इतका आनंद वाटला. बरं कधी कधी 17 लाखाचा जोकाडे शेंगाड लावी तो 65,000चा फायनलला लागला. हे केवढं तुम्ही जरी आमचं विचारलं नाही सगळं हे 50 आणि 25,000 लय झाले. आम्ही सगळे त्याच्या डिबलने हात नाही आतून खरेदीला आतून पण पळायला लागल्यावर लोक म्हणतात खरं जेवढंच आहे ही त्याची कृपा आहे महाराज. असं काय नाही मग कधी कधी असं होतं महाराज 1.5 लाखाचा मंडळ, 2 लाखाचं जेवण, 1.25 लाखाला महाराज कार्यक्रम फिर आणि इथं सगळं लाखात उरकलं 1.5 लाखात कार्यक्रम. ही त्याची कृपा आहे. म्हणून गेले दिगंबर मग असं मी बोललो ना. म्हणून बाबांच्या चरणावर आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सदैव सगळ्यांच्या स्मरणात राहणारे खऱ्या अर्थानं ज्यांनी आपला ठसा मी आल्या बोललो अरे सामाजिक क्षेत्रामध्ये सिंधुताई सपकाळ रडून गेल्या, उद्योजक क्षेत्रामध्ये रतन टाटा रडून गेले आणि राजकारणामध्ये सगळ्यात पहिला आपण पाहिलेला माणूस की ज्याचं जाणं प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रू अनावर करून गेले ते अजितदादा. त्यांच्याही चरणावी सेवा समर्पित करू. तुम्हा सर्वांच्या चरणावर समर्पित सेवेला माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 गावा हे टाळी उभा देवलक्ष्मी देवकी साधू संत पडो मैत्र देवांचे दुर्दांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जीवांचे तोतील वडल मंडळी भेटल उदार चला पतरुचे आरवचे हे ज्ञानदेव ओम शांती शांती कुंडली. महाराजांची या ठिकाणी याची सुंदर अशी सर्वांचा या ठिकाणी स्टेजवरती सन्मान होत आहे. सतीश दरेकर आपल्याला विनंती व्यासपीठावरती यायचंय. प्रकाशजी गवारे ऊस बागायतदार आपल्याला विनंती व्यासपीठावरती यायचे. आपल्या सर्वांच्या शुभ असते या ठिकाणी.